वाटप बनायला काय काय लागणार आहे? लसूण, कांदा, कांदा, आलं, सुकं खोबरं. सुकं खोबरं किती आहे? सुकं खोबरं 1.5 वाटी घेतले. 1.5 वाटी आहे सुकं खोबरं 1.5 वाटी. एक आणि अर्धी. आणि हे ओलं पाव घेतले. पाव. हा. लसूण म्हणजे एक गट्टा घेतला लसूणचा. पूर्ण कांदा. एक कांदा. आणि हे 2 इंच आहे. आणि 5 कांदे घेतले. 5 कांदे आणि कोथिंबीर. हा, कोथिंबीर घालायची आपली. ओके. मग आता लसूण घ्यायचं होत्या पहिली. भाजायची. तेल घालायचं आता. चालते तेल पण. त्याच्यात थोडस तेल नाही तर करतेल ना. तेल घालायचं आणि भाजायचं. आणि त्याच्यात हे ओलं खोबरं घालायचं त्याच्यातच. हा, ओलं खोबरं, लसूण आणि आलं एकूण भाजायचं. कारण ह्याला वेळ लागतो भाजायला. त्याला वेळ लागत नाही. किती मिनिटं भाजायचं? 5 मिनिटं भाजायचा. ओला आहे ना. हा, त्याला जरा वेळ लागतो. हा, वेळ लागतो जरा. थोडा फास्ट त्याच्यानंतर थोडा मिडियम करायचा. हा, आता हे झालं, लाल झालं ना थोडं. आता काढूया. आता आता हे काढायचं. आता हे कांदा घालायचा. बारीक करून घ्यायचं कांदा. हा, असं पातळ असं कापायचं. लवकर भाजतो. थोडं तेल टाकते कारण करतेल ना. हा, थोडं तेल टाकायचं. कांदा टाकते, तेल नाही टाकलेलं कारण तो ओला होता ना. आपण ब्राउनिश करायचा. गोल्डन. हा, चांगला तांबूस करायचं. मला भाजला की टेस्ट चांगली होते. लाल होत आलाय हा कांदा. थोडा भाजला ना काढूया आपण. जेवढा चांगला भाजणार ना त्याची टेस्ट पण चांगली होणार आणि खोबरं पण चांगलं होणार. टाकून जेवढं 5 मिनिटं झाली असते. हो, झाली. 5 मिनिटं झाली असते. जेवढं चांगलं ब्राऊन करायचं. हा, जेवढं ब्राऊन करायला चांगलं तेवढं चांगलं आहे. पण ह्याला शॅलो फ्रायच करायचं. म्हणजे असं परतायचं, डीप फ्राय करायचं नाही. चव बदलणार. चला, झालं आता. झालं आता काढूया. त्याच्यात मिक्स करूया. सुकं खोबरं घालूया. सुकं खोबरं वेळ लागत नाही. थोडा ब्राऊन करायचं का? हा, ते पण भाजायला पाहिजे. हे वाटण चांगलं भाजले ना ते 8 दिवस पण ठेवू शकतात. हा, फ्रीजर मध्ये ठेवायचं छान. हा, सगळ्या ओल्या भाज्यामध्ये, सगळ्या भाज्यामध्ये वापरू शकतो. चिकन मध्ये, मटन मध्ये, शिवल्या गेल्या, व्हेज भाजी वगैरे, साधी केली गवारीची भाजी, बटाट्याची भाजी, रस्सा सगळ्यात घालू शकतो. हे बघा, झालं आता खोबरं पूर्ण झालं आता. 2-3 मिनिटं वाजलंय ना. हा, हे 2-3 मिनिटच लागतं त्याला. म्हणजे असं तर करपलं तर टेस्ट नाही लागत त्याला. करपल्याचा वास येतो. झालं आता. हे सगळं मिक्स करायचं. मिक्स करून मिक्सरला लावायचं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरती. थोडीशी असली तरी सारखी, नसली तरी पण असली तर टाकायची. आपलं तयार आहे. हे तयार झाला. आता हे थंड झालं, मिक्सर लावून दाखवते. अच्छा, किती करायचं पेस्ट? एकदम बारीक करायची पेस्ट. एकदम बारीक. एकदम बारीक आहे. अजून नाही झाली आहे. एकदम पेस्ट सारखी करायची. हे झाले आता. आपण थोडं पाणी पण घालायचं जर आता जास्त वाटलं नाही ना तर थोडं पाणी घालायचं. आता हे झालेलं आहे. आता हे झालेलं आहे का एकदम चांगलं झालंय. जास्त पण पेस्ट नाही करायचं. बरोबर आहे. हे भाजलेलं ते ना एवढंच पाहिजे. जास्त पण बरी नाही पेस्ट. आता झालेलं आहे. हा, हे आता झालेलं आहे. तुम्हाला ते समजलं ना सगळं किती प्रमाण काय ते. हा, हे असं तुम्ही करून बघा. ठीक आहे. हा, वाटप रेडी झालं. हा, हे वाटप रेडी झालं. कधी काही करायचं असेल, चिकन, व्हेज, चिवले, मुशी, त्याला हे वापरायचं. उसळ पण. ठीक आहे. सगळं हे आपण आता 8 ते 10 दिवस फ्रीजर मध्ये ठेवून आपण युज करू शकतो तुम्ही सगळ्या जेवणाला.
उभं करून ठेवायचं फ्रीज मध्ये. आपल्याला पाहिजे तर एका साईडने काढून काढून घ्यायचं. मालवणी वाटप सगळे म्हणतात ते हेच आहे, जास्त एवढं काय कठीण नाही. ठीक आहे, मग वाटप रेडी झालं आता आपलं. ठीक आहे.